नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा। मी एक रजिस्टर फार्मासिस्ट आहे। मी माझ्या चॅनलवर विविध औषधांची माहिती देत असतो, त्यामध्ये ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांचा समावेश असतो। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती देणार आहे। अडुळसा सिरप, ओमकार कंपनीकडून येणाऱ्या अडुळसा सिरपबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। तसंच हा सिरप बऱ्याच कंपनीकडून येतो। तर या सिरपचे मी तुम्हाला आज फायदे, नुकसान आणि वापर या सर्व काही गोष्टी सांगणार आहे। तर मित्रांनो, चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम या सिरपचे आपण फायदे जाणून घेऊया। फायदे म्हणजे काय? खोकल्यावर गुणकारी, कोरडा खोकला किंवा कफयुक्त खोकला म्हणजे ड्राय किंवा वेट कफ असेल तर हा सिरप खूप गुणकारी ठरतो। घसा खवखवणे म्हणजे काय? घशातील इन्फेक्शन, सूज किंवा आवाज बसला असेल तर हा सिरप घेतल्याने तुम्हाला 2 ते 4 दिवसात खूप फरक जाणवतो। रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा हा फायदेशीर ठरतो, कारण यामध्ये विविध वनस्पती औषधे आहेत, त्यामुळे या सिरपचा खूप फायदा ठरतो। जुना ताप असेल तर हा सिरप घेतल्याने त्याच्यावर तुम्हाला 2 ते 4 दिवसात खूप फरक जाणून येतो। तर हे झाले ह्या सिरपचे फायदे। आता आपण पाहून घेऊया या सिरपचे नुकसान। गरोदर स्त्रियांनी हा सिरप घेऊ नये, आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, कारण गरोदर स्त्रियांनी घेतल्यानंतर या सिरपचे साईड इफेक्ट होऊ शकतात। लहान मुलांना हा सिरप देतेवेळी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यायचा आहे, कारण लहान मुलांचे वय आणि त्याचे वजन पाहूनच डॉक्टर त्यांना या सिरपचे प्रमाण लिहून देतात। डायबिटीज लोकांनी हा सिरप घेऊ नये, आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण या सिरपमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे डायबिटीजचं प्रमाण हाय होऊ शकतं। हे सिरप जास्त काळ घेतल्याने तुम्हाला उलटी किंवा मळमळ पण होऊ शकते, आणि जास्त सेवन केल्याने पोटाचे विकारसुद्धा होऊ शकतात किंवा जुलाब पण होऊ शकतात। हे झाले या सिरपचे नुकसान। आता आपण या अडुळसा सिरपचे प्रमाण आणि वापर जाणून घेऊया। हा सिरप घेतेवेळी तो दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यायचा आहे, आणि पाण्यातून घ्यायचा आहे। मधातून घेतला तर हा खूप गुणकारी ठरतो। तर मित्रांनो, हे झाले या अडुळसा सिरपचे फायदे, नुकसान, वापर आणि प्रमाण। तर मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा ॲलोपॅथिक औषध असेल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर डॉक्टरांशी सल्ला किंवा आयुर्वेदिक वैद्य असेल त्याचा सल्ला हा नक्की घ्यायचा आहे। धन्यवाद मित्रांनो। ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।